तर 26 तारखेला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर होणार आहे 26 एप्रिलला. तर त्यासाठी बघा आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता जो या ठिकाणी टेक्निकली आणि एकदम असा नियोजन पद्धतीने अभ्यास करेल त्यालाच या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? कसा आहे अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बघा, फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ तयार केलेली बघा. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचसोबत जे काही लोकलची माहिती असेल ती सगळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ₹249 मध्ये पहा. बरोबर. शिपाई, हमाल, लिपिक या सगळ्या पदासाठी उपयुक्त असणार आहे. चालकसाठी सुद्धा मित्रांनो, तर लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा. ₹249 आपण बघा साधं चिकन जरी घेतलं तरी पण खर्च होते पहा. बरोबर आहे की नाही? चिकनसुद्धा ₹260 किलो आहे पहा. समजायचं आपण चिकन खाल्लं. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी मला जो काही पिवळ्या पट्टीवर आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला बघा ₹249 सेंड करा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. आणि बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि इतर महत्त्वाच्या पी-डी-एफ आणि चालू घडामोडी रोजच्या रोज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा त्या ग्रुपवर. तो ग्रुप जॉइन करा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली आहे. तो जॉइन करून घ्या. आपल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? द्या उत्तर मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला एवढा भारी चान्स भेटलेला आहे. या चान्सचा सून करून घ्या. यावेळेस आपलं या ठिकाणी काम झालंच पाहिजे पहा. असा आपण आपला अभ्यास करायचा आहे. शेवटी मित्रांनो तुमचे किती प्रश्न बरोबर आले आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पहा. आपण या ठिकाणी टोटल 50 प्रश्न पाहणार आहोत. सारे या ठिकाणी लेटेस्ट करंट अफेअरचे म्हणजे चालू घडामोडीचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे फक्त. तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सुनेत्रा पवार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. स्वतंत्र भारताचे पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा तळोजा नवी मुंबई याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. चला 3 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा पहा. शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 गौतम अदानी. लक्षात ठेवा गौतम अदानी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मंडळाने नुकतेच दाखल केलेल्या नवीन 3x2 बसेसना कोणाचं नाव दिलं आहे? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर मित्रांनो राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात आलेलं आहे पहा. राजमाता जिजाऊ यांच्या नावाने सुरू होणाऱ्या एस-टी बसेस किती असणे म्हणजे टोटल सीट्स किती आहेत त्याच्यामध्ये सीटं किती आहेत? तर मित्रांनो 55 सीटर मित्रांनो ही गाडी असणार आहे. किती? 55 सीटर. महाराष्ट्रामधील पहिलं AI गाव म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हिलेज म्हणून कोणतं गाव ओळखलं जातं? उत्तर देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सातनवरी. लक्षात ठेवा मित्रांनो सातनवरी नागपूर जिल्ह्यामधलं हे गाव आहे पहा. महाराष्ट्रामधलं पहिलं सौर ग्राम म्हणजे सोलर व्हिलेज मानेची वाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. मानेची वाडी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? सातारा. पारपोली सिंधुदुर्ग हे गाव खालीलपैकी कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? चला द्या उत्तर. पारपोली सिंधुदुर्ग हे जे काही गाव आहे मित्रांनो हे कोणत्या कारणास्तव प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 3 पहिलं फुलपाखराचं गाव म्हणून हे प्रसिद्ध आहे पहा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील पहिलं कविताचं गाव कोणतं आहे? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. महाराष्ट्रातील पहिलं कविताचं गाव कोणतं आहे? तर मित्रांनो उभा दांडा वेंगुर्ला याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उभा दांडा वेंगुर्ला. साताऱ्यामधील धुमाळवाडी मित्रांनो साताऱ्यातील धुमाळवाडी हे कोणत्या नावाने ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील पहिलं गाव आहे? फळांचं पहिलं गाव आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहिलं फळांचं गाव. चला 11 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. मादाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं मांगर हे कोणत्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये येतं? मांगर, मादाचं गाव. बरोबर आहे महाबळेश्वर, सातारा याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधील पहिलं गुलाबाचं गाव कोणतं आहे? गुलाबी शहर कोणतं आहे मित्रांनो? तर गुलाबी शहर लक्षात ठेवा राजस्थानची राजधानी कोणती? जयपूरला गुलाबी शहर म्हणतात. आणि गुलाबाचं गाव कोणतं आहे? तर सॉरी आपलं गुलाबाचं गाव पाहिलं तर पार महाबळेश्वर आहे पहा. पार महाबळेश्वर. देशातील पहिलं विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं गाव कोणतं आहे? तर येरवाड कोल्हापूर याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा अमरावती शहराचा अधिकृत
शहर पक्षी सिटी बर्ड म्हणून कोणत्या पक्षाची निवड करण्यात आली आहे? तर तांबट याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तांबट. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आपल्या सगळ्याला माहिती आहे. सगळ्यांनी उत्तर दिलं असेलच ऑप्शन क्रमांक 3 शेकरू. मित्रांनो 16 प्रश्न आहेत बघा 15 पैकी किती चुकले हे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? राज्य पक्षी मित्रांनो कोणता आहे विचारलं आपल्याला. तर हरियाल लक्षात ठेवायचं हरियाल. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो ब्लू मॉर्मॉन निलवंत हे आपलं फुलपाखरू आहे पहा. महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे पहा सांगा पटकन. महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सिल्वर पापलेट. ऑप्शन क्रमांक 2 सिल्वर पापलेट हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. रत्नागिरी जिल्ह्याचा पक्षी पर्यटनासाठी अतिमहत्वाचा पक्षी म्हणजे ब्रँड बर्ड म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? सांगा कोणता पक्षी? बरोबर आहे सर्वांचं ऑप्शन क्रमांक 2 महाधनेश. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो 249 रुपयाला PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. 249 रुपयाला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा 249 रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. 249 रुपये काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 249 रुपयाला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. जनकल्याण द्रुतगती महामार्ग कोणत्या 2 प्रमुख शहरांना जोडणार आहे? तर कल्याण लातूरला जोडणार आहे मित्रांनो. मुंबईमधील कोणत्या ब्रिटिश कालीन पुलांना अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं? तर मित्रांनो बेलासिस पुलाला याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो शेगाव बुलढाणामध्ये आयोजित करण्यात आला होता पहा. महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती? तर मित्रांनो कोणाच्या अध्यक्षतेखाली तर डॉक्टर नरेंद्र जाधव याचं बरोबर उत्तर आहे. त्रिभाषा सूत्र अहवालासोबत समितीने कोणत्या विषयावर पुरवणी अहवाल सादर केला? कृत्रिम बुद्धिमत्ता आणि AI तंत्रज्ञान. समजलं? माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राज्यामध्ये केव्हापासून राबवण्यात येणार आहे सांगा? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1 एप्रिल 2026. मित्रांनो 25 प्रश्न झाले. महाराष्ट्रात हरित महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारतर्फे 5 वर्षामध्ये किती मोठी मोहीम राबवली जाणार आहे? तर 300 कोटीचं वृक्षारोपण मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. 300 कोटीचं वृक्षारोपण. महावितरणाने कोणत्या विक्रमासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे? तर मित्रांनो एका महिन्यामध्ये सर्वाधिक सौर पंप कृषी पंप बसवणे. बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा 27 जानेवारी 1967 ला झाली पहा.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीने कितवं वर्ष साजरं केलं आहे? तर हीरक महोत्सव मित्रांनो लक्षात ठेवा, हीरक महोत्सव म्हणजे 60वं. सुवर्ण महोत्सव मित्रांनो 50 वर्ष झाले असतो. अमृत महोत्सव मित्रांनो 75 वर्ष झाले असतो. पहा, स्टारलिंक इलॉन मस्क सोबत सामंजस्य करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्यच मित्रांनो पहिलं राज्य आहे. पहा, भारतामधील पहिलं मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये सुरू झालं आहे? बरोबर आहे सर्वांचं. तर महाराष्ट्र राज्यामध्ये हे चालू झाले. पहा, ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे बघा, महिमा संस्थेची स्थापना कोणत्या संस्थेच्या धर्तीवर करण्यात आली आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, नीती आयोगाच्या धर्तीवर हिची करण्यात आली. पहा मित्रांनो, या महिमा संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतील? मुख्यमंत्री मित्रांनो याचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्रातील पहिलं पोक्सो विशेष न्यायालय कुठे स्थापन करण्यात आलं? तर मित्रांनो पोस्को विशेष न्यायालय पुण्यामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. भीमाशंकर मंदिराच्या कोणत्या भागाच्या निर्मितीची नोंद गिरनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे? तर नवीन दगडी सभामंडप याचं बरोबर उत्तर आहे. पहा, भारतातील पहिले पोक्सो न्यायालय कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं. पहा, भारतामधील पहिली रो रो फेरी सेवा कोणत्या 2 ठिकाणादरम्यान चालू करण्यात आली? तर बघा, घोघा भावनगर आणि दहेज भरूच याचं बरोबर उत्तर आहे. पहा, भारतामधील पहिली रो रो फेरी सेवा कोणत्या राज्याने चालू केली? तर लक्षात ठेवा मित्रांनो गुजरातने बघा या ठिकाणी चालू केलेली आहे. मुंबई ते कोकण सागरी रो रो सेवा कोणत्या बंदरादरम्यान सुरू झाली आहे? तर मुंबई विजयदुर्ग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई विजयदुर्ग. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार भारतामधील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो पुणे हे शहर ठरलेले सर्वोत्तम. महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये निवडून आलेले एकूण सदस्यांच्या किती टक्के सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात? तर मित्रांनो 10% सदस्य या ठिकाणी नियुक्त केले जाऊ शकतात. पहा, जगामधील पहिलं आणि सर्वात मोठं राष्ट्रीय कांदा भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर कांदा मित्रांनो आपल्याला माहिती आहे कुठं? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो जायगाव सिन्नर नाशिक या ठिकाणीच उभारलं जाणार आहे. पहा, जायगाव. कोणाच्या देणगीमधून राष्ट्रीय कांदा भवन उभं राहणार आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कांदा उत्पादन शेतकरी याचं बरोबर उत्तर आहे. पहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिलांच्या कायदेविषयक जनजागृतीसाठी कोणते नवीन उपक्रम सुरू केलेला आहे? तर सक्षम आहे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या आव्हानावर उपाय सुचवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे आपल्या देशामधलं? तर महाराष्ट्र याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो रफिक नाईकवाडी याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा रफिक नाईकवाडी. निर्मला सीतारामन यांनी 2026चा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर केला? तर 1 फेब्रुवारी 2026ला सादर केला. पहा लक्षात ठेवा. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026चा अर्थसंकल्प हा कितवा सलग अर्थसंकल्प होता? तर मित्रांनो 9वा हा अर्थसंकल्प होता. कितवा? 9वा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नवीन कर प्रणाली अंतर्गत कलम 87A नुसार किती उत्पन्न करमुक्त असेल? तर मित्रांनो 12 लाखापर्यंत उत्पन्न या ठिकाणी करमुक्त असेल. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी कोणत्या कालावधीसाठी लागू असतील? तर 2026, 27 ते 30-31 पर्यंत लागू असतील. मित्रांनो 50 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. लाजू नका. तुमची कमेंट या ठिकाणी कळू द्या की तुमचा स्कोर किती आहे. नक्की टाईप करा 50 पैकी किती बरोबर आली. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत. पहा ह्या PDF मित्रांनो तुम्हाला
या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याची सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Payमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.